हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल 12th SP इंग्लिश मीडियमच्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्या प्रत्येकांचं स्वागत करतोय. या व्हिडिओपासून आपण 12वी सेक्रेटरियल प्रॅक्टिसच्या व्हिडिओ सिरीजला सुद्धा सुरुवात करत आहोत आणि ही व्हिडिओ सिरीज जी आहे ते आपल्या बिग बुल बॅच थ्रू आपण कंटिन्यूस करणार आहोत. बिग बुल बॅच मध्ये सुद्धा तुमचं प्रत्येकांचंही स्वागत आहे. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आजचा हा सेशन मध्ये आपण स्टार्ट करूयात. बघा, इथून रोज संध्याकाळी 8 वाजता बोर्ड्स 2025-26-27च्या विद्यार्थ्यांसाठी आपण बिग बुल बॅच मध्ये लाईव्ह सेशन्स कंडक्ट करणार आहोत, ज्यामध्ये डेली 8 वाजता तुम्हाला व्हिडिओज मिळतील. याच्यातले काही व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतील आणि काही काही व्हिडिओज जे आहेत ते ऍप्लिकेशन मध्ये मिळतील. ओव्हरऑल 150 to 175 व्हिडिओज मध्ये पूर्ण 12वीचं SP जो आहे तो आपला कव्हर होणार आहे आणि त्यातले काही मोजकेच व्हिडिओज युट्यूबवर अवेलेबल असतील. बाकी सर्व आपल्या DHU अकॅडमीच्या बिग बुल बॅच मध्ये अवेलेबल असतील. आपला जो एम फक्त एकच आहे की SP एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणं, चांगल्यातले चांगले एक्झाम्पल्स घेऊन ऍक्च्युअल मध्ये जे डे टू डे प्रॅक्टिकल लाईफ सोबत जे एक्झाम्पल्स आहेत ते घेऊन SP मी शिकवणार आहे. याच्यामध्ये लेटर्स असतील, सर्वच्या सर्व गोष्टी एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वाईज आपल्याला पुढे जायचं आहे. युट्यूबवर तुम्हाला SP रिलेटेड अनेक व्हिडिओज मिळतील, राईट. बट आपले व्हिडिओ त्यातल्या त्यात कुठे थोडंसं स्पेशल असणार आहे, बिकॉज आपण फर्स्ट टाइम इंग्लिश मिडियमचा जो SP आहे तो पूर्ण मराठीमधून आपण व्यवस्थित एक्सप्लेन करून समजून सांगणार आहोत. साइड बाय साइड तुम्हाला याचे नोट्स सुद्धा आपल्या DHU अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर मिळतील. ऑल राईट, देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपलं सेशन स्टार्ट करूयात. अँड वन सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्या युट्यूब चॅनलवर SP सोबतच 12वीचं इंग्लिश मीडियम इकॉनॉमिक्स सुद्धा ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे आणि OCM सुद्धा स्टार्ट झालेला आहे. सेम तसंच आहे, 200च्या जवळपास व्हिडिओज असतील, मॅक्सिमम व्हिडिओज बिग बुल बॅच मध्ये, आणि काही बेसिक बेसिक व्हिडिओज असतील ते युट्यूबवर अवेलेबल असतील, इन्क्लुडिंग इंग्लिश मीडियमचं SP असेल, इंग्लिश मीडियमचं OCM असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल. सो फर्स्ट जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. जेवढेही स्टुडंट्स इन फ्युचर मध्ये ज्यांना शेअर मार्केटमध्ये जायचंय किंवा स्टॉक ब्रोकर किंवा स्टॉक इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर बनायचं आहे और कंपनी सेक्रेटरी व्हायचं आहे, त्यांच्यासाठी या चॅप्टर मध्ये किंवा या पुस्तकामध्ये दिलेली प्रत्येक गोष्ट एक भगवद्गीतेतलं श्लोक असतं ना त्या टाईपचं ठरणार आहे. कारण प्रत्येक पॉइंट, प्रत्येक ओळ काहीतरी तुम्हाला एक नवीन मेसेज, एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकवणार आहे. ऑल राईट, तर सर्वात पहिला या व्हिडिओचा मेन पर्पज असेल की तुम्हाला समजून सांगणं की एक्झॅक्ट कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय काय नाही, आणि मग बाकी गोष्टी आपण पुढे डिस्कस करूयात. इंट्रोडक्शन मध्ये सर्वात पहिला काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. एक एक शब्द व्यवस्थित समजून सांगेन. तुमच्या डोळ्यासमोर पुस्तक असू द्या, जे पण तुमची SP ची पुस्तक आहे, कारण काही काही गोष्टी मी हायलाइट करून त्याचं एक्सप्लेनेशन मराठीतून सांगेन आणि त्याच्याशी रिलेटेड एखादी एक स्टोरी तुम्हाला सांगेन. ऑल राईट, बघा, द टर्म फायनान्स इज रिलेटेड टू द मनी. कधीही गोष्ट फायनान्स वर येते तेव्हा कंपल्सरी येतो तो पैसा. आजच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचा असेल किंवा कोणतीही एखादी ऍक्टिव्हिटी करायचं असेल तर त्याच्यासाठी डायरेक्टली और इनडायरेक्टली पैसा लागतो. त्याच पद्धतीनं फायनान्स आहे ते पूर्णपणे रिलेटेड आहे मनी अँड मनीज मॅनेजमेंट, म्हणजेच एक तर पैसा आणि पैशाशी संबंधित व्यवस्थापन याच्याशी रिलेटेड फायनान्स हा शब्द लागू पडतो. इट इज रिलेटेड टू इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. प्रत्येक बिझनेस मध्ये पैशाचा फ्लो येत असतो, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पैसे येत असतात आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पैसे जात असतात. तर फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे थोडक्यात काय की आपल्या बिझनेसमध्ये कोणत्या कोणत्या सोर्सेस थ्रू पैसे येईल, कशा मार्फत आपल्या बिझनेसमध्ये येईल आणि तो आलेला पैसा आपण कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करू, याच्याशी जेव्हा रिलेटेड गोष्टी व्यवसाय किंवा व्यवसायामध्ये असणारे फायनान्स मॅनेजर डिसिजन घेतात त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट असं म्हणतात. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये पैसा कुठून येईल आणि तो आलेला पैसा कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपण खर्च करणार आहोत या सर्वांचा विचार कॉर्पोरेट फायनान्स मध्ये केला जातो. सक्सेस ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन डिपेंड अपॉन एफिशियन्सी विथ विच इज एबल टू जनरेट अँड यूज ऑफ फंड्स. बघा, कोणत्याही बिझनेसचा जो यश असेल, कोणत्याही व्यवसायाला जर सक्सेसफुल व्हायचा असेल तर ते कशावर अवलंबून आहे, कोणत्याही बिझनेसचा सक्सेस रेट किंवा कोणत्याही बिझनेस यशस्वी होण्यामागचं मेन रिझन काय आहे, तर इफिशियन्सी विथ विच एबल
विथ विच इट इज एबल टू जनरेट अँड यूज ऑफ फंड्स. म्हणजे कोणत्याही बिझनेसला यशस्वी व्हायचं असेल तर कशा स्वरूपात ते पैसे रेज करतात आणि रेज केलेले पैसे कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करतात त्याच्यावर अवलंबून असतं. कोणतंही सक्सेसफुल बिझनेस असू दे, टाटा असेल, रिलायन्स असेल, जिओ असेल, कोणताही बिझनेस असेल, त्यांनी पैसे बिझनेस साठी त्यांना लागतात. राईट. कोणताही यशस्वी उद्योजक असेल तो सर्वात अगोदर पैसा रेज करतो आणि रेज केलेले फंड्स, रेज केलेला पैसा कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करायचं काय नाही हे पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं. म्हणजे थोडक्यात पहिल्या पॅरेग्राफ मध्ये सांगण्यात आलेलं आहे की बाबा फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा फायनान्स म्हणजे काय, पैसा किंवा पैशाशी रिलेटेड व्यवस्थापन. दुसऱ्या पॉइंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे कोणत्याही बिझनेस मध्ये जो पैसा येत असतो, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा असतात. राईट. आणि कोणत्याही बिझनेसचं सक्सेस रेट किंवा कोणत्याही बिझनेसला यशस्वी व्हायचं असेल तर ते पैसा कुठून रेस करतात आणि आलेला पैसा कशावर खर्च करतात याच्यावर ते अवलंबून असतं, असं या पहिल्याच्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे. एक अर्थतज्ञ तुम्ही म्हणू शकता, इकॉनॉमिक्स तुम्ही म्हणू शकता, ज्यांचं नाव तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे हेनरी फोर्ड. आता हेनरी फोर्ड यांचं म्हणणं काय चेक करा. मनी इज लाईक आर्म और लेग, यूज इट और लूज इट. राईट. पैसा हा तुमचा हात किंवा पाय असल्यासारखा आहे, एक तर वापर करा और गमवा. आता याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. ऑल राईट, जस्ट वन सेकंड. गोष्ट आहे 1982 ची. ओके. यावर्षी 1982 ची गोष्ट आहे. माझी आई आणि माझी मावशी म्हणजेच दोन सख्या बहिणीचं एकदाच लग्न झालं होतं 1982 ला. आणि माझ्या आजोबानं दोघाही मुलींना, म्हणजे माझ्या आईचे वडील म्हणजे माझ्यासाठी आजोबाच असतात. राईट. तर दोन्ही मुलींना हुंड्याच्या स्वरूपात त्यावेळेला 1,00,000 रुपये दिले होते. ओके. लग्न तर ऑब्व्हियसली लावून देतातच, त्याचबरोबर 1,00,000 रुपये हुंडा सुद्धा त्यावेळेस त्यांनी दिला होता. तर आता झालं इश्यू असं की माझी आई जे आहे, ओके, माझ्या आईनं काय केलं, 1,00,000 रुपये घरी चोरीची भीती होईल या उद्देशाने त्यांनी काय केलं, ते 1,00,000 रुपयाचं सोनं घेतलं आणि सोनं व्यवस्थित, पैसे जर राहिले, आईचं थॉट प्रोसेस कशी होती, पैसे जर राहिले तर ह्या गोष्टीला खर्च होतात, त्या गोष्टीला खर्च होतात. एकदा दागिने घेतले की दागिने मागे पडून जातात. आपल्या मराठीमध्ये एक टर्म आहे, घेऊन ठेवा संपत्ती राहून जाते, जागा घेऊन ठेवा मागे पडते, असं त्याला म्हणतात. तर माझ्या आईनं काय केलं, ऑलरेडी लग्नामध्ये दागिने तर होतेच, त्याचबरोबर 1,00,000चे त्यावेळेस सोनं घेऊन ठेवलं आणि ते तसंच राहून गेलं. ओके. आणि माझ्या काकूनं, सॉरी माझ्या मावशीनं काय केलं की 1,00,000 रुपयाचं जे सोनं आहे, सॉरी 1,00,000 रुपयाचे त्यांच्या जवळ होते, तर त्या 1,00,000 रुपये त्यांनी असा विचार केला की ऑलरेडी परवाच तर लग्न झालेलं आहे, कशाला सोनं वगैरे घ्यायचं. तर त्यांनी सरळ सरळ काय केलं, बँक अकाउंट मध्ये त्यांनी ते 1,00,000 रुपये FD मध्ये टाकून टाकले, बँक डिपॉझिट त्यांनी करून टाकले. आता कट टू दिस, आज 1982 पासून आजपर्यंत 2024 पर्यंत हिसाब केला तर आज त्या 1,00,000 रुपयाच्या सोन्याची किंमत आज घडीला 75 लाखच्या आसपास आहे. आणि जे बँक अकाउंट मध्ये जे 1,00,000 रुपये टाकले होते ते ऑन अन ऍव्हरेज 6 ते 7 लाख रुपये कंपाऊंडिंग म्हणा, इंटरेस्ट म्हणा, एवढंच आहे. राईट. आता पैशाला पैसा जर तसंच ठेवला तर वाढत नाही, बट पैशाच्या स्वरूपानं तुम्ही ना काही हातपाय हलवलं, कुठं ना कुठं इन्व्हेस्ट वगैरे केलं तर मग तुम्हाला त्याचं जे रिझल्ट आहे ते तुम्हाला एकदम सॉलिड मिळतं. 75 लॅक्स, ओके, 75,000 नाही बरं, 75 लॅक्स. आता माझ्या जर आईनं विचार केला असता कशाला सोनं वगैरे घ्यायचं, तसंच ठेवून टाकायचं, तर मग एंड रिझल्ट इथपर्यंत आले असतं. बट त्या मोमेंटला त्यांनी काय केलं, पैशाचा वापर केला, त्यामुळं आज त्यांना हे रिझल्ट पाहायला मिळालेत. असं सेम म्हणणं कोणाचं आहे, हेनरी फोर्डचं आहे. हेनरी फोर्डचं म्हणणं आहे की पैसा हा तुमचा हातपाय असल्यासारखा आहे, त्याचा वापर करा, फंड्स जनरेट साठी वापर करा, व्यवसायाच्या विस्तारासाठी वापर करा, व्यवसायाचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी वापर करा,
जर तुम्ही पैशाचा वापर केलात तरच पैसा टिकतो, अदरवाईज तो मरून जातो. तुमच्या हातपायाचं सुद्धा तसंच आहे. जर तुम्ही हातपाय हलवणं बंद केलात तर तुम्हाला ते गमवावं लागेल. सेम बिझनेस मधल्या पैशासोबत आहे. यूज इट or lose it. All right, this statement clearly brings out the significance of finance for the success of business. आणि हा जो स्टेटमेंट आहे हा क्लिअर कट आपल्याला फायनान्सचं महत्व सांगतो की आपल्या व्यवसायाचं यशस्वी होण्यासाठी किती महत्व आहे. आता फायनान्स म्हणजे काय, अनेक वेळा तुम्ही ऐकलं असाल फायनान्स फायनान्स. फायनान्स म्हणजे नथिंग बट मॅनेजमेंट ऑफ मनी ऑफ अ बिझनेस. आपल्या व्यवसायाच्या पैशाचं व्यवस्थापन करणं त्याला फायनान्स म्हणतात. व्यवस्थापन करणं म्हणजेच काय की आपल्या बिझनेस मध्ये कुठल्या स्वरूपात पैसा येणार आणि आलेला पैसा कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करायचं याचा विचार फायनान्स मध्ये करण्यात येतो. याच्यापेक्षा दुसरं तिसरं काहीच करण्यात येत नाही. त्यामुळं हेनरी फोर्डचं जो म्हणणं आहे ते कुठं ना कुठं अतिशय महत्वाचं ठरतं कोणत्याही बिझनेसला यशस्वी व्हायचं असेल तर. इथपर्यंत क्लिअर झालं, डन. आता आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये तुम्हाला एवढं तरी कळालं असेल की बाबा कोणत्याही बिझनेसच्या यशासाठी पैसा किती महत्वाचा आहे. नुसतं पैसा असून चालणार नाही तर तो पैसा कसं खर्च करायचा, कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता कॉर्पोरेट फायनान्स मीनिंग मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ द रेझिंग अँड युजिंग ऑफ फायनान्स बाय कॉर्पोरेशन. कॉर्पोरेट फायनान्स म्हणजेच काय, कॉर्पोरेट म्हणजे कंपनी आणि कंपनीचा जो फायनान्स असतो डील्स विथ रेझिंग अँड युजिंग ऑफ फायनान्स बाय कॉर्पोरेशन. मीन्स हे जे मोठे मोठे कंपन्या असतात हे कशा पद्धतीनं फंड्स रेज करत असतात, कशा पद्धतीने पैसे जमा करत असतात अँड ते जमा केलेले पैसे कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करत असतात त्याचा विचार करणे. इट डील्स विथ द फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज ऑफ कॉर्पोरेशन, कॅपिटल स्ट्रक्चरिंग अँड मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आता या कॉर्पोरेट फायनान्स मध्ये एक्झॅक्ट काय काय करण्यात येते चेक करा. कॉर्पोरेट फायनान्स मध्ये व्यवस्थित फोकस करा. कॅपिटल स्ट्रक्चरिंग, कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजेच काय, भांडवली संरचना अँड मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आता व्यवस्थित फोकस करा. मी इथून पुढचे 5 ते 10 मिनिटं तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. ह्याच्या अगोदर आईची आणि मावशीची स्टोरी सांगितलं होतं ज्याच्यामुळे तुम्हाला कळालं पैसा किती महत्वाचा आहे. नुसतं पैसा ठेवल्यानं वाढत नाही, पैशाला कामाला लावलं तर पैसा वाढतो, पैशानं पैशाला ओढता येतं. राईट, त्याच पद्धतीने वापस एक स्टोरी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर कट कळेल की बाबा एक्झॅक्ट कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय. ऑल राईट, डन. आणि याच्यासाठी मी तुम्हाला एक स्टोरी मध्ये घेऊन जाईन, 2 कॅरेक्टर्सची तुम्हाला ओळख करून देईन. एका साईडला तुम्ही या साईडला बघू शकता मोठा भाई तुम्हाला दिसत असतील मिस्टर मुकेश अंबानी, राईट. अँड एका साईडला तुम्हाला एक कार्टूनचं फेमस कॅरेक्टर दिसत आहे ज्याचं नाव आपण ठेवलेलं आहे धनीराम. ऑल राईट, आता हे मुकेश अंबानी जे आहेत, फोकस करा व्यवस्थित, हा आपले बिझनेस ओनर्स आहेत, राईट. आणि आपल्या बिझनेसचं नाव आहे आर लिमिटेड. आपल्या व्यवसायाचं नाव आहे आर लिमिटेड. आणि हे मिस्टर धनीराम या मुकेश आर लिमिटेड नावाचा जो बिझनेस आपण स्टार्ट केलेला आहे याचे फायनान्स मॅनेजर आहेत. फायनान्स मॅनेजर आहेत. फायनान्स मॅनेजर म्हणजेच काय, फायनान्स मॅनेजर मीन्स पैसा कुठं खर्च करायचं काय नाही याच्याशी रिलेटेड पूर्ण जिम्मेदारी आपण कोणाला दिलेली आहे, मिस्टर धनीरामला दिलेली आहे. ऑल राईट, डन. आता एक एक गोष्ट मी सांगेन, फोकस करा. मिस्टर मुकेशनं यांना सांगितलं धनीरामला की आपल्याला एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे, राईट. कारण सध्या मार्केट सिच्युएशन मध्ये आपल्याला एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर त्या बिझनेससाठी काय काय लागतील काय काय नाही याची चर्चा चालू आहे. आणि मग डिस्कशन झालं की कोणत्या बिझनेसमध्ये सध्या ट्रेंड आहे, कोणत्या बिझनेसमध्ये सध्या ग्रो आहे, या सर्वांचा विचार केला आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग नुसार त्यांनी ठरवलं की सर सध्या ऑल ओव्हर इंडियामध्ये अशी कोणताच बिझनेस कंपनी नाहीये करंटली ज्या मोमेंटला हा व्हिडिओ शूट होत आहे की सर ते 6G सर्व्हिसेस देत आहेत.
राईट, सगळेजण 5G सर्व्हिसेस देत आहेत, एकही जण 6G सर्व्हिसेस देत नाहीये. तर सर मला असं वाटतंय की आपण 6G सर्व्हिसेसशी रिलेटेड बिझनेस चालू करूयात, राईट, ज्याच्यामुळं इथून पुढं भारताची लोकसंख्या वाढत आहे, नंबर ऑफ युजर्स, इंटरनेट युजर्स वगैरे वाढत आहेत. आपण जर 6G सर्व्हिस चालू केली तर आपल्याला भरपूर फायदा होईल. त्यानं आणि मग मुकेशला हे पटलं, मिस्टर मुकेशला ते पटलं. आणि मग पटल्यानंतर धनीराम सोबत डिस्कशन केल्यानंतर कळालं की बाबा किती रुपये आपल्याला सध्या पहिल्या स्टेज मध्ये लागणार आहेत. तर धनीराम म्हणला की सर आपल्याला पहिल्या स्टेजेस मध्ये 2000 करोड रुपये सुरुवातीच्या स्टेज मध्ये लागतील. मी कॅल्क्युलेटर बसून हिसाब केलेला आहे. किती करोड लागतील? 2000 करोड. आता असं 2000 करोड रुपये लागतील म्हणल्यानंतर मिस्टर मुकेश जे आहे ते लगेच असं खिशात हात घालून चेकबुक देणार का? नाही. चर्चा करेल ना की बाबा 2000 करोड लागतील, तर कशा कशासाठी लागतील. तर धनीराम म्हणला की सर साधं सिंपल लॉजिक आहे, आपल्याला डिसिजन घेण्यासाठी, विविध गोष्टींवर डिसिजन घेण्यासाठी आपल्याला डिसिजन मेकिंग कमिटीची स्थापना करावी लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये विविध एक्सपर्टला बोलून पॅनल बसवावं लागणार आहे. 6 महिने तर आपल्याला व्यवस्थित रिसर्च करावं लागणार आहे सर्व गोष्टीवर. त्याच्यासाठी सर आपल्याला काही 10 करोड रुपये लागतील, त्यांची सॅलरी अँड ऑल दॅट. मुकेश मला ठीक आहे सर, आपल्याजवळ जर 2000 करोड रुपये नसतील तर आपल्याला कॅपिटल जे आहे ते कॅपिटल काय करावं लागेल, आपल्याला रेज करावं लागेल. कारण 2000 करोड रुपये मोठी अमाऊंट आहे. यांच्यासाठी भलेही छोटी असेल, ओके, बट ऍक्च्युअल मध्ये एका ऑर्डिनरी बिझनेसमॅन साठी ती अमाऊंट मोठी असेल. सर आपल्याला कॅपिटल रेज करावं लागेल. आणि कॅपिटल रेज केल्यानंतर जवळपास आपल्याला 1000 करोडच्या आसपास तरी कॅपिटल रेज करावं लागेल. आणखी तुम्ही तर 2000 करोड द्यायलाच, जर तुमच्याजवळ ते नसतील तर आपल्याला 1000 करोडचं कॅपिटल रेज करायचं आहे. तर मला ठीक आहे सर, 6G सर्व्हिसेस जे आहे ते करंट सिच्युएशन मध्ये कोणाकडेच नाहीये. काही लिमिटेड देशच आहेत की ज्यांनी 6G सर्व्हिस चालू केलेली आहे. तर त्या देशामध्ये जेव्हा ती सर्व्हिस चालू झाली तर कोणते कोणते इंजिनियर्स ते कामाला होते, ज्यांनी ह्याची टेस्टिंग वगैरे केली, रिसर्च केलं. तर सर आपल्याला रिसर्च R&D करावं लागेल. आणि त्याच्या टीमसाठी आपल्याला जवळपास 100 करोड रुपये काढून ठेवावं लागेल रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. मुकेशला पटलं. राईट सर, हे सर्व होत असताना जेव्हा आपण बिझनेस चालू करू, बिझनेस चालू केल्यानंतर बिझनेसला स्मूथ पद्धतीनं रन करण्यासाठी आपल्या बिझनेसमध्ये वर्किंग कॅपिटल लागेल, खेळतं भांडवल लागेल. राईट, रोज अनेक ऑर्डर्स आपण परचेस करणार, सेल करणार. इन बिटवीन दिस कधी ऑर्डर उधारीवर सेल केलं तर आपल्याला पैसा लागेल. तर वर्किंग कॅपिटलच्या स्वरूपात सर आपल्याला 500 करोडच्या आसपास लागतील, त्याची गरज भासेल. तर आम्हाला ठीक आहे. त्यानंतर सर आपल्याला काय करावं लागेल, कोऑर्डिनेशन करावं लागेल. कोऑर्डिनेशन म्हणजेच काय, जेवढेही कंपनीमध्ये सिनियर लेवलला कामगार काम करायलेत आणि त्यांच्या अंडरमध्ये जे ज्युनियर इंजिनियर वगैरे काम करायलेत, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणावं लागेल, तरच व्यवस्थित होईल. आणि सर्व गोष्टी मिस्टर मुकेशला पटले. मिस्टर मुकेश म्हटला एवढंच आहे का? नाही सर, आणखी काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. आपल्याला एक्सपेन्शन करावं लागेल, 6G सर्व्हिसेसचे आपल्याला टावर वगैरे आणावं लागतील. आणि आपल्याला डायव्हर्सिफाय करावं लागेल. फक्त आणि फक्त आपल्याला एकट्या सिम कार्डवर अवलंबून न राहता आपल्याला वायफायचे छोटे छोटे डोंगल्स आणावे लागतील, 6G वर चालणारे सेट टॉप बॉक्स आणावं लागतील. अनेक गोष्टी आपल्याला त्यामध्ये डायव्हर्सिफाय करावं लागेल. हे सर्व गोष्टी कोण सांगायला? हे सर्व गोष्टी धनीराम सांगायला. अँड त्याच्यानंतर सर आपल्या बिझनेसमध्ये जे ऍसेट्स वगैरे असतात, राईट, ऍसेट्स वगैरे असतात, ते आपल्याला काही ऍसेट्स रिप्लेस करावं लागेल, काही काही जुने टावर काढून नवीन टावर तिथं बसवावं लागेल. हे सर्व गोष्टी कोण सांगितलं? धनीराम सांगितलं. आता बघा, एक बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा पैशाशी रिलेटेड व्यवस्थापन करायचं असेल की हे 2000 करोड रुपये कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च होतील, जे बिझनेस साठी लागणार आहेत. 6G टॉवर साठी, डिसिजन मेकिंग साठी त्यांनी 10 करोड सांगितलं, कॅपिटल रेस साठी 1000 करोड, रिसर्च अँड डेव्हलपमेंट 100 करोड लागेल, स्मूथ बिझनेस चालवण्यासाठी वर्किंग कॅपिटल 500 करोड लागेल, कोऑर्डिनेशन, एक्सपेन्शन, डायव्हर्सिफिकेशन आणि ऍसेट रिप्लेस साठी पैसे लागतील. आता आलेला पैसा कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च होईल आणि तिथून कशा पद्धतीने उत्पन्न प्राप्त होईल याचा विचार जेव्हा एखादी कंपनी करते, त्या सर्व गोष्टीला कॉर्पोरेट फायनान्स म्हणतात. त्या सर्व गोष्टीला काय म्हणतात? कॉर्पोरेट फायनान्स. राईट, कॉर्पोरेट फायनान्स मध्ये काय करण्यात येते? पैशाशी रिलेटेड डिसिजन घेण्यात येते.
कॅपिटल रेज करण्यात येतात. रेज केलेल्या कॅपिटल मधून जे पैसे येतात त्याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यात येते. बिझनेस व्यवस्थित चालवण्यासाठी वर्किंग कॅपिटलची व्यवस्था करण्यात येते. कोऑर्डिनेशन, एक्सपेन्शन, डायव्हर्सिफिकेशन, ऍसेट रिप्लेसमेंट साठी जेही गोष्टी पैशाशी रिलेटेड असतात ते सर्व गोष्टीचा विचार जेव्हा केला जातो त्याला कॉर्पोरेट फायनान्स असं म्हणतात. आता ओनर आणि धनीराम जे काम करायले त्या कामालाच कॉर्पोरेट फायनान्स म्हणतात. म्हणजे आलेले पैसे कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करणं काय नाही याचा विचार कॉर्पोरेट फायनान्स मध्ये करण्यात येतो. ऑलराईट, एक्झॅक्ट कॉर्पोरेट फायनान्स काय असतं काय नाही समजलं. डन. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. हेनरी हॉगलँड इथे एक नाव देण्यात आलेलं आहे, व्यवस्थित चेक करा. हेनरी हॉगलँड एक्सप्रेस द व्ह्यू दॅट कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरली विथ. कॉर्पोरेट फायनान्स मध्ये सर्वात प्राथमिकता कशासोबत डील करण्यात येते? डील्स विथ द ऍक्विजिशन. ऍक्विजिशन म्हणजेच काय? मिळवणे, संपादन करणे. अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. कॉर्पोरेट फायनान्स मध्ये सर्वात पहिला मोठ्या प्रमाणावर कॅपिटल मिळवलं जातं आणि त्याचा वापर केला जातो आणि बिझनेस चालविला जातो. याच्यापेक्षा दुसरं तिसरं काहीच नाही. त्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे? द टर्म कॉर्पोरेट फायनान्स ऑल्सो इन्क्लुड्स फायनान्शियल प्लॅनिंग. कॉर्पोरेट फायनान्स मध्ये आणखी काय काम करण्यात येतं? फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच काय? पैसा कुठून येणार, कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करणार, काय नाही. जसं की आता इथं इमेज मध्ये बघा, इथं धनीराम व्यवस्थित सांगितला होता डिसिजन मेकिंग साठी सर 10 करोड रुपये लागतील, कॅपिटल रेस साठी 1000 करोड लागेल, R&D साठी 100 करोड लागतील. ह्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतात, जो की कॅल्क्युलेटर घेऊन बसून आहे त्यांना. ऑल राईट. त्यानंतर स्टडी ऑफ कॅपिटल मार्केट. भांडवल बाजार. भांडवल बाजार म्हणजेच काय की बाबा सोप्या भाषेत शेअर मार्केट. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लागणारा किंवा कॅपिटल तुम्हाला मिळत असतं त्याला कॅपिटल मार्केट असं म्हणतात. ऑलरेडी एसपी मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला डिस्कशन याचं करायचं आहे. इथं सुद्धा करायचं असं नाही की तिथलं सांगून मी इथं शिकवणार नाही असं नाही. त्यानंतर मनी मार्केट अँड शेअर मार्केट. बघा आता कॅपिटल मार्केट, मनी मार्केट आणि शेअर मार्केट याचा अर्थ काय? मनी मार्केट मीन्स नाणे बाजार. नाणे बाजार म्हणजेच काय? तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर तुम्ही कोणाकडे जाता? नंबर 1 बँक्स कडे जाता, फायनान्स कडे जाता आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन कडे जाता. तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर ज्या ज्या सोर्सेस थ्रू तुम्हाला पैसे मिळतात त्या सर्व घटकांना नाणे बाजार असं म्हणतात. आणि तुम्हाला तुमचं व्यवसाय करण्यासाठी जर पैसे पाहिजे असतील तर ज्या ठिकाणाहून तुम्हाला भांडवल दिलं जातं त्याला कॅपिटल मार्केट असं म्हणतात. आणि तुम्हाला जर तुमच्या कंपनीचा भाग विकून जर पैसे पाहिजे असतील तर त्याला शेअर मार्केट असं म्हणतात. इट ऑल्सो कव्हर्स कॅपिटल फॉर्मेशन, फॉरेन कॅपिटल, इवन फायनान्शियल ऑर्गनायझेशन अँड बँक प्ले व्हायटल रोल इन कॉर्पोरेट फायनान्सिंग. बघा आता याच्यामध्ये काय काय पॉईंट सांगण्यात आलेले आहेत, स्टेप बाय स्टेप चेक करा. कॉर्पोरेट फायनान्स मध्ये कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे कॅपिटलचं फॉर्मेशन, कशा कशा पद्धतीनं व्यवसायाचं कॅपिटलचं स्ट्रक्चर असलं पाहिजे. आता उदाहरणार्थ कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे सांगतो थोडक्यात. आता टाटा कंपनी, जे टाटा मोटर्स नावाची जी कंपनी आहे, आता टाटा कंपनीचे कॅपिटल फॉर्मेशन जर तुम्ही बघितलात, असं नाही की पूर्णच्या पूर्ण पैसे एकटे रतन टाटाने लावलेला आहे, नाही, त्याच्यामध्ये काही पैसे माझे सुद्धा आहेत. सर काय खोटं बोललेलं आहे, टाटा कंपनी तुमचं पैसे घेणे देणे काय? अरे इकडे मी सांगतो, फोकस कर स्क्रीनवर. ओके डन. आता मी तुम्हाला माझा पोर्टफोलिओ दाखवतो ज्याच्यामध्ये माझ्याजवळ टाटा मोटर्सचे काही शेअर आहेत. ऑलराईट. आता इथं चेक करा, तुम्हाला माझा पोर्टफोलिओ मध्ये टाटा मोटर्स दिसत असेल. आता टाटा मोटर्सचं जर कॅपिटल स्ट्रक्चर किंवा फॉर्मेशन बघितलं तर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की ओव्हरऑल कंपनीमध्ये, फोकस करा, कंपनीमध्ये प्रमोटर्स मालकांचा 46.36% हिस्सा आहे. रिटेल अँड अदर सर्वसामान्य नागरिक म्हणजे आमच्यासारखे ज्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात त्यांचा 19.45% हिस्सा आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशन्स 18.17% हिस्सा आहे.
म्युच्युअल फंड्सनी 9.83% पैसे गुंतवलेले आहेत आणि अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे बँक्स, LICs वगैरे यांनी 6.19% पैसे याच्यामध्ये गुंतवलेले आहेत. हे यांच्या व्यवसायाचं कॅपिटल स्ट्रक्चर आहे जून मधल्या 2024 आणि 25 या फायनान्शियल इयर मधल्या पहिल्या क्वार्टरचं. आता बाय द टाइम हे पुढे मागे चेंज होत असतात, बट करंट सिच्युएशन मध्ये हे एवढं यांचं कॅपिटल फॉर्मेशन आहे, व्यवसायाचं कॅपिटल स्ट्रक्चर आहे. याचा सुद्धा विचार कॉर्पोरेट फायनान्स मध्ये करण्यात येतो. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स किती पैसा गुंतवतील, आपल्या कंपनीमध्ये मालकाचा किती टक्के हिस्सा असेल काय नाही, या सर्वांचा विचार कॉर्पोरेट फायनान्स मध्ये करण्यात येतो. स्टडी ऑफ त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, फॉरेन कॅपिटल. फॉरेन कॅपिटल म्हणजेच काय, इथे तुम्ही बघितलं होता की फॉरेन इन्व्हेस्टर्सने किती टक्के पैसे गुंतवलेले आहेत. फॉरेन इन्स्टिट्यूशन 18.17%. तर आपल्या व्यवसायात किती पर्सेंट फॉरेन इन्स्टिट्यूशन्स पैसे गुंतवतील याचा सुद्धा विचार कॉर्पोरेट फायनान्स मध्ये करण्यात येतो. देन त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. Even financial organization and bank play vital role in corporate financing. फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स म्हणजे काय, आपल्या देशामध्ये बँक व्यतिरिक्त असे अनेक फायनान्स आहेत, जसं IIFL फायनान्स असेल, मुथूट फायनान्स असतील, खूप सारे फायनान्स आहेत जे आपल्या संस्थेला गरज पडली तर पैसे देतात. तर हे सर्व फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स आणि बँक असतात ते खूप महत्वाचं व्हायटल रोल प्ले करतात कॉर्पोरेट फायनान्स मध्ये, कारण आपल्याला येणारा जो पैसा आहे तो त्याच सोर्सेस मार्फत आपल्या व्यवसायाला येणारा पैसा येत असतो. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. द फायनान्स मॅनेजर, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं होतं, आपल्या बिझनेसचं फायनान्स मॅनेजर कोण आहे, सर आपल्या बिझनेसचं फायनान्स मॅनेजर आहे मिस्टर धनीराम. आता या धनीरामचं एक्झॅक्ट काय काय काम आहे काय नाही, चेक करा. द फर्म हॅज एडिक्वेट फायनान्स. एडिक्वेट फायनान्स म्हणजे काय, सफिशियंट, आपल्या व्यवसायाजवळ पुरेसा सफिशियंट पैसा आहे का नाही हे चेक करण्याची जबाबदारी कोणाची आहे, धनीरामची आहे. ज्या मोमेंटला व्यवसायाला पैसा पाहिजे त्याच्या अगोदरच धनीरामला कोणाला इन्फॉर्म करावं लागेल, मालकाला इन्फॉर्म करावं लागेल. असं नाही की फंड्स खूप कमी आहेत, रनवे 2-3 महिन्याचाच रनवे आपल्या बिझनेस मध्ये शिल्लक आहे आणि तुम्ही लगेच आता जर सांगत असाल तर फंड रेझिंगला टाइम लागेल. ज्याही वेळेस पैशाची गरज पडली त्या प्रत्येक वेळेस धनीरामला कोणाला इन्फॉर्म करावं लागेल, मालकाला इन्फॉर्म करावं लागेल. हे फायनान्स मॅनेजरची जबाबदारी आहे. त्यानंतर दे आर युजिंग राईट सोर्सेस ऑफ फंड्स दॅट हॅव मिनिमम कॉस्ट. बघा, अनेक वेळेला जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असते तर पैसा तुम्हाला देण्यासाठी मल्टिपल बँक्स क्यू मध्ये थांबून असतात, अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स लाईन मध्ये थांबून असतात, बट आपण त्यांच्याकडूनच पैसा घेतो की जे आपल्याला श्युरिटी देतील की बाबा तुमच्याकडून जर आम्ही लोन घ्यायलो तर तुम्ही आम्हाला एक 10 ते 15 वर्षाचा टाइम द्याल, मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट द्याल. असं नाही की तुम्ही एन मोमेंटला पैसे मागितलात तर मग आम्ही ते देऊ शकणार नाही. मिस्टर मुकेश धनीरामला काय सांगेल की ज्याही वेळेला ज्याही फायनान्स कडून तू पैसे घेत असशील, ज्याही सोर्सेस थ्रू पैसे घेत असतील तर त्याच्यामुळे आपल्या बिझनेसला फायदा झाला पाहिजे. मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट वर पैसे घेशील, असे नाही की मार्केटपेक्षा दुप्पट तिप्पट रेटवर तू इंटरेस्ट न पैसे घेशील. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. द फर्म युटिलायझेस रेज फंड्स इफेक्टिव्हली. आणि असं नाही की बाबा आपल्या बिझनेसला जर फंड्स मिळाले तर ते फंड्सचा वापर तू चुकीच्या पद्धतीने करशील. व्यवसायाला मिळालेले फंड्स अत्यंत योग्यरित्या वापर झाला पाहिजे, जास्तीत जास्त त्याच्यातून तुला फायदा कमवता आला पाहिजे. आणि कारण तुम्ही जर तुमच्या कंपनीचे शेअर विकून जरी पैसे घेतलात किंवा बँकेकडून कर्ज जरी घेतलात तरी बँकेला इंटरेस्ट द्यावं लागते. शेअर होल्डर कडून पैसे घेतलं तर शेअर होल्डरला त्याच्या स्वरूपात डिव्हिडंडच्या स्वरूपात रिटर्न सुद्धा द्यावं लागते. त्यामुळं घेतलेल्या पैशाचा वापर युटिलायझेशन एकदम योग्य स्वरूपात करणे. पॉइंट नंबर डी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, दे आर जनरेटिंग मॅक्सिमम रिटर्न्स फॉर इट्स ओनर्स. मॅक्सिमम रिटर्न फॉर इट्स ओनर. आता जेव्हा एखादी कंपनी त्या कंपनीचे शेअर्स विकते तर ज्याला ज्याला शेअर्स विकते तो शेअर होल्डर सुद्धा त्या कंपनीचा मालक असतो. आता टाटा मोटर्सचे माझ्याजवळ जवळपास 31 च्या आसपास शेअर आहेत, राईट, आणि मी त्या कंपनीचा इक्विटी शेअर होल्डर आहे.
इक्विटी शेअर होल्डर इज इक्वल टू ओनर. आता टाटा कंपनीचा मालक मी असल्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, किंवा आता कंपनीच्या फायनान्शियल मॅनेजरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी जे दिलेले पैसे आहेत ते योग्य प्रमाणात ते वापरतील, त्या पैशावर योग्य प्रमाणात ते मला डिव्हिडंड देतील, आणि मी जे त्या कंपनीला दिलेले पैसे आहेत त्याचा रिटर्न मला मॅक्सिमम रिटर्न मला मिळेल याची खात्री त्या फायनान्स मॅनेजरला करावी लागते. कंपनीच्या मालकांमध्ये फक्त रतन टाटा किंवा त्यांच्या एकट्याचाच ओनर नाहीये, त्या कंपनीमध्ये जे माझ्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांनी त्या कंपनीचे शेअर घेतलेले आहेत, ते सुद्धा त्या कंपनीचे काय असतात, ओनर्स असतात. आणि टाटा कंपनीच्या फायनान्स मॅनेजरची आमच्या सर्व शेअर होल्डर्स प्रती किंवा ओनर्स प्रती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जेवढेही आम्ही पैसे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यावर मॅक्सिमम रिटर्न्स आम्हाला मिळवून देणे. आता हे रिटर्न्स मिळवून देण्यासाठी जो फायनान्स मॅनेजर असतो तो दोन प्रकारचे डिसिजन घेतो. तो किती प्रकारचे डिसिजन घेतो? दोन प्रकारचे. कोणत्या कोणत्या दोन प्रकारचे घेतो? सर्वात पहिला, द फॉलोइंग टू डिसिजन्स आर बेसिक्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. सर्वात पहिला डिसिजन घेतो फायनान्शियल डिसिजन. आता फायनान्शियल डिसिजन मध्ये तो काय काय करतो चेक करा. द बिझनेस फर्म हॅज टू कॅपिटल मार्केट टू फुलफिल इट्स फायनान्शियल नीड्स. द फर्म हॅज मल्टिपल चॉईसेस ऑफ सोर्सेस ऑफ फायनान्सिंग. आता बघा, जो फायनान्शियल मॅनेजर आहे, राईट, जो फायनान्स मॅनेजर आहे धनीराम, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते तुम्हाला माहित झाली, ते जबाबदारी काय असते. आता या जबाबदारीचे पालन करण्यासाठी दोन प्रकारचे निर्णय त्याला घ्यावे लागतात. सर्वात पहिला आहे फायनान्शियल डिसिजन आणि दुसरा इन्व्हेस्टमेंट डिसिजन. फायनान्शियल डिसिजन म्हणजे काय? नथिंग बट आर लिमिटेड नावाच्या व्यवसायाला पैसा कुठून येईल याचा विचार त्याला करावा लागतो. आता त्याच्याबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे, द फर्म हॅज ऍक्सेस टू कॅपिटल मार्केट टू फुलफिल इट्स फायनान्शियल नीड्स. आणि कंपनीला जी पैशाची गरज आहे ती गरज भागवण्यासाठी कंपनी कोणाकडे जाते? कॅपिटल मार्केट जाते, भांडवल बाजारामध्ये जाते. आणि तिथं गेल्यानंतर द फर्म हॅज मल्टिपल चॉईसेस ऑफ सोर्सेस ऑफ फायनान्सिंग. आणि कंपनीला अनेक प्रकारचे स्त्रोत उपलब्ध असतात जिथून ते पैसा जनरेट करतात. त्यामध्ये सर्वात पहिलं काय सांगण्यात आलेलं आहे, द फर्म कॅन चूज whether it wants to raise equity capital or debt capital. आता कंपनीजवळ दोन ऑप्शन आहेत कंपनीला पैसे पाहिजे असतील तर. आता आर लिमिटेडच्या मॅनेजरनं धनीरामला सांगितलं की धनीराम, तुझे सर्व गोष्टी मला पटलेल्या आहेत, मला फक्त सांग की माझ्याजवळ 2000 करोड रुपये आहेत, आपल्याला आणखी 1000 करोड लागतात, तर ते 1000 करोड कॅपिटल रेस साठी आपण काय करायला पाहिजे. धनीरामनं दोन ऑप्शन दिले. मालक, एक तर आपण करूयात इक्विटी कॅपिटल, म्हणजे आपण आपल्या कंपनीचे भाग विकूयात आणि कंपनीचे शेअर्स विकून 1000 करोड रुपीज कॅपिटल रेस करूयात कंपनीचे शेअर्स विकून. किंवा मी अनेक बँकेसोबत कॉन्टॅक्ट केलोय, त्यापैकी HDFC नावाची बँक आहे जी आपल्याला 1000 करोड रुपयाचं लोन 15 वर्षासाठी द्यायला तयार आहे. 15 वर्षासाठी द्यायला तयार आहे आणि ॲन्युअल इंटरेस्ट रेट ते आपल्याकडून जवळपास 8% घेणार आहेत. राईट. जेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीचं शेअर्स विकता तर शेअर होल्डर तुम्हाला पैसे देतात. राईट. आता आर कंपनीला 1000 करोड पाहिजे तर दोन मार्ग आहेत. कोणते दोन मार्ग आहेत? सर्वात पहिला इक्विटी कॅपिटल म्हणजे कंपनीचे शेअर विकून पैसे घेणं, आणि दुसरा डेट कॅपिटल. डेट कॅपिटल मीन्स कर्जाच्या स्वरूपात पैसे घेणं. आता दोन्ही मधला फरक काय? जर कंपनीने इक्विटी कॅपिटल घेतलं, कंपनीचे शेअर्स विकून पैसे घेतले, तर कंपनीला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करावं लागते बिटवीन इक्विटी शेअर होल्डर्स आणि कंपनी, कारण डिव्हिडंडच्या स्वरूपात यांना रिटर्न मध्ये काय द्यावं लागेल? डिव्हिडंडच्या स्वरूपात पैसे परत करावे लागतील. राईट. आणि कंपनीचं शेअर सुद्धा वाढेल. बट कंपनीला पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट ठेवून घ्यायचं असेल तर मग कंपनीला 1000 करोड रुपयाचं कर्ज घ्यावं लागेल आणि दर वर्षाला प्रॉफिट मधून 8% म्हणजेच काय, जवळपास 80 करोड रुपये व्याजाचे HDFC बँकेला द्यावं लागेल. एक तर
80 करोड रुपये किंवा प्रॉफिट मधला काही हिस्सा डिव्हिडंडच्या स्वरूपात शेअर होल्डरला द्या किंवा व्याजाच्या स्वरूपात बँकेला द्या, जे योग्य वाटलं ते करतील. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, फर्म कॅन इवन ऑप्ट फॉर बँक लोन, पब्लिक डिपॉझिट्स, डिबेंचर्स. बघा, डेट कॅपिटल, इक्विटी कॅपिटल म्हणजेच काय, नथिंग बट डेट कॅपिटल मध्ये तुम्ही म्हणू शकता इक्विटी कॅपिटल मध्ये इक्विटीच्या स्वरूपात पैसे घेणं. डेट कॅपिटल म्हणजे काय, डिबेंचरच्या फॉर्म मध्ये पैसे घेणं किंवा डेट कॅपिटल और बँक लोन काइंड ऑफ सेम आहे, राईट. बँक लोन म्हणजेच काय, बँकेकडून कर्ज घेणं. पब्लिक डिपॉझिट म्हणजे काय, की सर्वसामान्य लोकांकडून डिपॉझिट थ्रू पैसे काढून घेणं, जसं की जिओनं केलं होतं. जिओचा एक छोटासा फोन आला होता, राईट. 3000 ला फोन होता, फोन घ्या, 3 वर्ष वापरा, 3 वर्षानंतर जर फोन असेल चांगलं तर ते वापस करा, 3000 घ्या. 3 वर्षानंतर कोणाचा फोन असणार आहे, सगळेजण वापर करून भंगार करून टाकतील ते फोन आणि मग ते पैसे पब्लिक डिपॉझिटच्या स्वरूपात कंपनी जवळ तसंच शिल्लक असतील. त्यानंतर डिबेंचरच्या स्वरूपात, राईट. सर्व गोष्टी एकसारख्याच आहेत, बेसिक आहे, जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. फायनान्शियल डिसिजन मध्ये एवढंच सांगण्यात आलेलं आहे की जो धनीराम आहे तो कुठून पैसे रेज करू शकतो. 2 मार्ग आहेत, एक कंपनीचे शेअर्स विकून किंवा दुसरा कर्जाच्या स्वरूपात. ऑल राईट. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. द फायनान्स मॅनेजर इन्शुअर्स दॅट फर्म वेल कॅपिटलाइज्ड. फायनान्स मॅनेजरचं काम आहे खात्री करून घेणं की कंपनी जवळ बऱ्यापैकी कॅपिटल उपलब्ध असेल, कंपनीच्या जवळ कॅपिटलची उपलब्धता चांगली असेल, वेल कॅपिटलाइज असेल. दे हॅव राईट अमाउंट ऑफ कॅपिटल अँड दॅट द फर्म हॅज राईट कॉम्बिनेशन ऑफ डेट अँड इक्विटी. आणि कंपनी जवळ अशा पद्धतीने कॅपिटल त्यांनी स्ट्रक्चर केलं पाहिजे की कंपनीच्या जो स्वतः जवळचं असणारं इक्विटी कॅपिटल आणि कर्ज ह्या दोघांची रक्कम कशी असली पाहिजे, समान असली पाहिजे. लाईक बॅलन्स शीट ऑलवेज काय असलं पाहिजे, ऍसेट्स आणि लायबिलिटीज ऑलवेज कसं इक्वल असलं पाहिजे. ओके. आता पहिल्या फायनान्शियल डिसिजन मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की बाबा पैसे कुठून रेज करायचं, राईट, आणि कशा स्वरूपात रेज करायचं. आता दुसरा डिसिजन जो धनीराम घेतो तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजेच काय, असं नाही की बाबा आता पैसे आले, मिस्टर मुकेशने सांगितलं, मिस्टर मुकेशनं धनीरामला सांगलं की लोनच्या चक्करमध्ये आपल्याला पडायचं नाहीये, आपण सरळ सरळ काय करूयात, शेअरच्या स्वरूपात पैसे घेऊयात. आणि मग त्यांनी हा डिसिजन फायनल केला की कंपनीचे शेअर्स विकायचं, 1000 करोड रुपये शेअर्स विकून रेज करायचं. ऑल राईट. इथपर्यंत क्लिअर झालं, डन. आता हे जे आलेले 1000 करोड रुपये आहेत, मिस्टर मुकेश आणि धनीराम काय काय करतील किंवा धनीराम काय काय करेल चेक करा. इन्व्हेस्टमेंट डिसिजन मध्ये सांगण्यात आलेलं आहे, वन्स द बिझनेस फर्म हॅज गेन ऍक्सेस टू द कॅपिटल. एकदा व्यवसायाजवळ जर पैसे आले, देन द फर्म मॅनेजर, द फायनान्स मॅनेजर हॅज टू टेक डिसिजन रिगार्डिंग द युजेस ऑफ फंड्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर. आणि मग आता ते आलेले जे 1000 करोड रुपये आहेत, योग्य पद्धतीने त्याचा वापर करणं जेणेकरून संस्थेचा फायदा होईल. हा डिसिजन कोणाचा घेतो, फायनान्स मॅनेजरचा असतो. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, सो दॅट इट विल ब्रिंग मॅक्सिमम रिटर्न फॉर इट्स ओनर्स. आणि ते 1000 करोडची गुंतवणूक अशा पद्धतीने करा की जिथून जास्तीत जास्त कंपनीचा फायदा होईल आणि मालकाला जास्तीत जास्त रिटर्न त्याच्यावर मिळतील. द फर्म हॅज टू टेक इन टू द कन्सिडरेशन द कॉस्ट ऑफ कॅपिटल. वन्स दे हॅव नो द कॉस्ट ऑफ कॅपिटल, firm can deploy or use the funds in such way that returns are more than cost of capital. आता साधं सिंपल लॉजिक आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल किंवा रिटर्न ऑन कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय चेक करा. सर्वात पहिला मिस्टर मुकेश आणि धनीरामनं डिस्कशन करत असताना धनीराम सांगितलं की मालक तुमच्याजवळ 2000 करोड रुपये आहेत, राईट, आपण 1000 रुपये रेज करू. मिस्टर मुकेश म्हणला की ठीक आहे, चल बाबा रेज केलं, पुढे काय. मालक रेज केल्यानंतर आपण 1 वर्षाच्या आत हे 3000 करोड रुपये जे आपण इन्व्हेस्ट करू, 1 वर्षाच्या आत आपले सर्व टावर्स लागतील, सर्व R&D प्रोसेस क्लिअर होईल. आणि आज चालू आहे 2025, राईट. 2026 मध्ये आपलं सर्व 6G सेवा चालू होईल आणि विदिन फ्यू डेज आपल्याला ह्या 3000 करोडची इन्व्हेस्टमेंट आज आपण करायलो ही आपल्याला इन रिटर्न फॉर्म मध्ये
9,000 करोड रुपये आपल्याला मिळतील. हे जेव्हा रिटर्न ऑन कॉस्ट ऑफ कॅपिटल, जेवढे रुपये तुम्ही आज टाकलात त्याच्यावर तुम्हाला रिटर्न किती रुपये मिळाले हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत योग्य निर्णय घेतला जात नाही. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, फॉर दिस द फर्म हॅज टू टेक इन टू कन्सिडरेशन दॅट द कॉस्ट ऑफ कॅपिटल. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे एक्झॅक्ट कॅपिटलच्या मोबदल्यात आपल्याला किती रुपये मिळतील इन फ्युचर मध्ये काय नाही हे आपल्याला विचार करावा लागेल. वन्स दे नो द कॉस्ट ऑफ कॅपिटल, फर्म कॅन डिप्लॉय or use of funds in such way that return are more than cost of capital. आणि जर आपण जे पैसे गुंतवायलो त्या बिझनेस मध्ये 6G च्या सर्व्हिसेस मध्ये 3,000 गुंतवायलो आणि आपल्याला 3100 रुपये मिळत असतील तर ते आपल्याला काही काय कामाचं नाही, कारण आपल्याला त्याच्यावरचं रिटर्न डिव्हिडंडच 200 करोड रुपये द्यावं लागणार आहे. आपल्याला अशा पद्धतीने रिटर्न ऑन कॉस्ट ऑफ कॅपिटल पाहिजे की जिथून जास्तीत जास्त आपल्याला फायदा होईल. धनीराम सांगला की मालक ट्रस्ट मी, इंडियामध्ये कोणीच नाहीये, फक्त आपणच आहोत 6G सर्व्हिस देणारे. आपण 3,000 करोड रुपये टाकून स्टार्ट करूयात, आज खर्च करूयात, 2026 मध्ये 3चे आपल्याला 9 मिळतील, आपली एकदम चांदीत चांदी होईल. ऑलराईट. आणि मग मालकाला पटलं आणि मग मालकाला पटल्यानंतर ते डिसिजन घेणार. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, फाइंडिंग इन्व्हेस्टमेंट अँड डिप्लॉइंग देम सक्सेसफुली इज द बिझनेस इज नोन ॲज इन्व्हेस्टिंग डिसिजन. इट इज कॉल्ड कॅपिटल बजेटिंग. हा अतिशय महत्वाचा आहे बघा. फाइंडिंग इन्व्हेस्टमेंट अँड डिप्लॉइंग देम सक्सेसफुली. आता धनीरामला त्या बिझनेस मध्ये काइंड ऑफ एक इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी मिळाली, कारण धनीरामनं ऑलरेडी बघितलं होतं फायनान्स मॅनेजरने किंवा ओनरनं की खूप वेळेस न्यूज मध्ये वाचलेलं आहे की ह्या देशानं 8G ची टेस्टिंग चालू केली, त्या देशानं 9G ची टेस्टिंग चालू केली, आणि मग धनीराम म्हणला की आपण आणखी 4G 5G मध्येच बिझी आहोत. राईट. मालक आपण एक काम करूयात, आपण आपल्या इंडियामध्ये 6G सर्व्हिसेस चालू करू. राईट. जेणेकरून आता कोणी नाहीये, आपल्याला फर्स्ट मोवर ऍडव्हान्टेज भेटेल. धनीरामचा दिमाग की बत्ती जलाली, त्यानं 2024-25 मध्ये तिथं पैसे टाकला. बरोबर 2026 मध्ये त्याला तिथून पैसे मिळाले. आणि एवढंच नाही, धनीरामने हे सुद्धा केलं की मालक करंटली इंडियामध्ये सगळे मोबाईल 5G वर चालणार आहेत. आपण एक काम करूयात, फर्स्ट मूवर ऍडव्हान्टेज जसं आपण नेटवर्क मध्ये आणलं तसंच आपण आपल्या कंपनीचं ब्रँड न्यू 6G मक्खन फोन मार्केटमध्ये लॉन्च करूयात, जेणेकरून आपल्याला वापस फायदा मिळेल. आता बघा, एक तर 3,000 करोडचे 9,000 करोड झाले, 6G सर्व्हिसेस आली, लोकांजवळ मोबाईल 5G आहेत, लोक मोबाईल अपग्रेड करतील आणि त्याचं सुद्धा त्यांच्याच कंपनीचं मिळाले, डबल टिबल फायदा. ऑलराईट. तर अशा पद्धतीनं जेव्हा एखादा फायनान्स मॅनेजर इन्व्हेस्टिंग ऑपॉर्च्युनिटी हुडकतो, त्याच्यामध्ये पैसे गुंतवतो आणि गुंतवलेल्या पैशावर रिपीट वापस त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतं, सक्सेसफुली सर्व गोष्टी क्लिअर होतात, त्याला इन्व्हेस्टिंग डिसिजन सक्सेसफुल झाला किंवा इन्व्हेस्टिंग डिसिजन असं म्हणतात, किंवा सोप्या भाषेत त्याला कॅपिटल बजेटिंग असं सुद्धा म्हणतात. आय होप हा पहिला व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. पूर्ण एसपी मी असंच स्टोरी मोड मध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते स्ट्रॉंग होतील. आता राहिला प्रश्न की सर हे सर्व समजलं, हे काय जे काय झालेलं आहे ते, बट एक्झाम मध्ये लिहायचं कसं? प्ले स्टोअरला जा, DA2 अकॅडमीचा 21 किंवा 51 रुपयाचा कोर्स आहे. प्राइसिंग व्यवस्थित मेक शुअर करा. मे बी 51 रुपये तिथं आता झाला असेल 51. नोट्स एक्सपर्ट, ज्याच्यामध्ये 11 आर्ट्स, 11 कॉमर्स, इंग्लिश मीडियम ऍज वेल एज मराठी मीडियमचे सर्व विषयाचे नोट्स तिथं अवेलेबल आहेत. एक वेळेस नक्की तिथून परचेस करा. त्याच्यामध्ये सर्व विषयाचे नोट्स आणि क्वेश्चन पेपर्स, टेस्ट लिंक सर्वच तुम्हाला मिळतील. या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ पुढच्या क्लासमध्ये, तोपर्यंत पाहता तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टर्बो बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. डोंट फॉरगेट टू लाईक दिस व्हिडिओ. तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या मैत्रिणींसोबत, तुमच्या क्लासेसच्या ग्रुपमध्ये, नॉट कोचिंग क्लासेस, तुमच्या मित्रांचे जे ग्रुप असते त्याच्यामध्ये शेअर करा. नसता तुम्ही तुमच्या ट्युशनच्या ग्रुपमध्ये जर शेअर कराल तर सर बोंबारेल माझा नाव. ओके, डन. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये.